मी अमृत सरांच्या पालकांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. सर्वप्रथम मी वायटेचा आभार मानतो की त्यांनी आम्हाला इथं सर्वांना, आमची एक तर जॉईंट फॅमिली, सर्वांना इथं यायचं परमिशन दिलं. नाही तर आणि दुसरं म्हणजे मला इथं स्पीच करायचं ते मला अमृतने जेव्हा मी इकडं येत होते तेव्हा सांगितले. मग ते जे माझ्या जे कल्पना सुचले ते मी तुम्हाला बोलून दाखवते. पालकांच्या आयुष्यामध्ये कसं मुलांचे 3 टप्पे असतात. एक पहिला तर त्याचे संगोपन करणे आणि दुसरा त्याचं बालपण, ते त्याचं स्कूल लाईफ असतं आणि तिसरा म्हणजे ते जेव्हा ते टीन एज असते त्यांची, जेव्हा ते त्यांना म्हणजे चांगलं वाईट गोष्टीचं समज आपण द्यायची असते पालकाने आणि नेमकं त्यावेळेसच ते म्हणजे पालकांपासून दूर जातात. ते अशा वेळेस त्यांना एका चांगल्या गुरुची आवश्यकता असते आणि ते चांगले गुरु भेटले म्हणजे ते यशोदेश अकॅडमीमुळे. थँक्यू सो मच. आणि अमृतचा इथंपर्यंतचा प्रवास त्याच्यासाठी मी 4 लाईन तयार केलेत, त्या तुमच्यासमोर व्यक्त करते. प्रथम तो मम्माच बॉय होता, वायटेज बॉय कधी झाला समजलेच नाही. प्रथम तो मम्माच बॉय होता, वायटेज बॉय कधी झाला समजलेच नाही. यशोतेच्या सहवासाने, देश सहवासाने इंडियाज बॉय कधी झाला तो समजलेच नाही. थँक्यू सो मच. रिस्ट्रिक्शन हा होता की ज्या लोकांनी परफॉर्म केलेलं नाही, जे लोक समोर यायला घाबरत नाही, इथे या, आपलेच पेरेंटेड जजमेंटचं टेन्शनच नाही आहे. ठीक आहे. दरवेळी युजली होतं असं की जे चांगले लोक असतात त्यांनाच परफॉर्मन्सचे चान्सेस भेटतात. ठीक आहे. बट दीज आर द पीपल. क्या डर लग रहा है कुछ? नाही सर, इट्स मिथ. ठीक आहे. तर मी जास्त बोलत नाही, मी फक्त एवढंच सांगतो की यशोतेज अकॅडमीमुळं आमचा अमृत घडला. सरांचे, सगळ्यांचे, स्टाफचे मी खूप आभारी आहे आणि रेकमेंड झालेल्या सगळ्या कॅडेटना सुद्धा माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर, थँक्यू मॅम.